नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आपण पाहणार आहोत. आणि त्यामध्ये आता ऐश्वर्याला तिच्या पापाच्या कर्माची भयानक शिक्षा मिळून ऐश्वर्याने आता सावलीने बनवलेल्या खिचडीमध्ये पावडर टाकताच आता सावली योगायोगाने ऐश्वर्याचे ते कट कारस्थान बघून आता सावली ही आता ती खिचडीमध्ये पावडर टाकणाऱ्या ऐश्वर्याला पुराव्यासकट रंगे हात पकडून कशी तिलोत्तमाच्या तावडीत देते. आणि त्यानंतर आता दुसरी खिचडी बनवून सावली मोठ्या भक्तिभावाने तीच खिचडी वृद्धाश्रमात वाटते. आणि त्यानंतर आता ऐश्वर्याचे कट कारस्थान ज्यावेळेस आता सावली तिलोत्तमासमोर आणते, रागाच्या रुद्रावताराने देवाची थट्टा केल्यामुळे आता तिलोत्तमा ही लाल बुंद डोळ्यांनी आता ऐश्वर्याला कोणती भयानक शिक्षा देते. आणि ती भयानक शिक्षा देऊन ऐश्वर्याला जन्माची अद्दल घडवत आता तिलोत्तमा कशी हकालपट्टी करते हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामध्ये आता कार्तिकी एकादशी असल्यामुळे सावलीने आता विठ्ठलासाठी आता खिचडीचा प्रसाद बनवलेला असतो. आणि त्यासाठी आता तो खिचडीचा प्रसाद बनवून सावली ही वृद्धाश्रमातील आता मुलांना वाटणार असते. तेव्हा आता त्यासाठी सावलीने किचनमध्ये जाऊन खूप छानपैकी अशी खिचडी बनवलेली असते. आणि इकडे आता सावली ती खिचडी बनवून आता त्या खिचडीचा प्रसाद विठ्ठलाला अर्पण करण्यासाठी पुन्हा आता त्या विठ्ठलाच्या मूर्तीकडे प्रसाद घेऊन जाते. मात्र त्याच वेळेस आता दबा धरून बसलेली ऐश्वर्या ते सगळं बघून आता किचनमध्ये येते आणि पटकन तिने आता तिच्याकडे ती पावडर आणलेली असते. आणि ती पावडर आता ऐश्वर्या त्या खिचडीमध्ये टाकते. आणि पुन्हा ती खिचडी हलवून ऐश्वर्या आता ती पहिल्यासारखी करून ठेवते आणि गुपचूप तेथून निघून जाते. इकडे मात्र एक मोठी घटना घडलेली असते. आणि ज्या वेळेस आता ऐश्वर्या तेथून निघून जाते त्याच वेळेस आता सावली तिथे येते. आणि सावली तिथे येता क्षणी आता पटकन ऐश्वर्याने ज्या कागदामध्ये आता ती पावडर आणलेली असते तो कागद तिथेच टाकून ऐश्वर्या गेलेली असते. आणि जेव्हा आता त्या पातेल्याजवळ सावली येते तेव्हा त्या पातेल्याजवळ पांढऱ्या रंगाची ती भुकटी ती पावडर आता पडलेली सावलीच्या लक्षात येते. आणि जाताना सावलीने आता ऐश्वर्याला बघितलेलं असतं. आता सावलीला संशय येतो. आणि ज्या वेळेस सावली ती पांढऱ्या रंगाची पावडरची भुकटी बघते त्याच वेळेस आता ती भुकटी पातेल्यावरती झाकणावरती सुद्धा सांडलेली असते. आणि पटकन आता सावली ही त्या खिचडीची पातेली उघडते आणि आतमध्ये बघते तर काय, बारकाईने सावली त्या खिचडीकडे बघून त्यामध्ये पांढरी पावडर असल्याचे आता सावलीला समजलेलं असतं. आणि नक्कीच आता ऐश्वर्या मॅडमने यामध्ये काहीतरी मिक्स केलं आहे हे सत्य आता सावलीला समजलेलं असतं. सावली म्हणते की आता काय करायचं, आता तर मोठी पंचायत झाली. सावली पटकन आता ते खिचडीचे पातेले बाजूला ठेवते आणि पटकन आता त्या वृद्धाश्रमातील त्या अन्नदान करण्यासाठी आता सावली दुसरी खिचडी बनवते. आणि त्याच वेळेस ती खिचडी सावलीने बाजूला ठेवलेली असते. आणि त्यानंतर इकडे आता ते खिचडीचं पातेले घेऊन आता घाई गडबडीने ॲटो रिक्षातून सावली त्या वृद्धाश्रमात येते. आणि त्या वृद्धाश्रमात आता दुसरा एक मुलगा सावलीच्या मदतीला धावून आलेला असतो. तो म्हणजे खरोखर विठोबाच असतो. आणि विठोबा सावलीच्या मदतीला धावून येत सावलीची ती भक्ती बघून आता पटकन ते पातेले विठोबा सावलीला उचलून आणून मदत करू लागतो. आणि त्यानंतर आता सावली सगळी तयारी करून त्याची पंगत वाढते आणि मोठ्या प्रेमाने त्या सगळ्यांना सावली आता अन्नदान करते. त्यानंतर आता तो मुलगा सावलीला म्हणतो, दुसऱ्यांदा खिचडी बनवावा लागली ताई तुम्हाला? तर सावली म्हणते की हो, त्या खिचडीमध्ये ना पावडर मिक्स केली होती. कशाची पावडर होती काय माहिती. सावली म्हणते की पण तुला कसं कळलं? तर तो मुलगा हसू लागतो. तो मुलगा म्हणतो की ताई, ती खिचडी कोणाला खायला देऊ नका, कारण त्यामुळे पोटाला त्रास होणार आहे. आता सावलीला मोठा धक्का बसतो. आणि या मुलाला हे कसं माहिती? सावली म्हणते की कोण आहेस तू? तो मुलगा म्हणतो की तुम्ही ज्याची भक्ती करताना तोच तुमच्यासाठी धावून आला असे तुम्ही समजा. आणि तो मुलगा आता थोडंसं लांब जाऊन गुप्त होतो. त्यानंतर आता पटकन सावली ही घरी येते तर तिलोत्तमा आता घरामध्येच असते.
आणि अमृता आता किचनमध्ये ते खिचडीचे पातेले तसेच ठेवल्याचे बघून आता सावलीला म्हणते की सावली, अगं तुला अन्नदान करण्यासाठी ही खिचडी न्यायची होती, ही का नाही घेऊन गेलीस? तेव्हा घडलेली सगळी हकीकत आता सावली ही अमृताला सांगते. पण त्याच वेळेस आता तिलोत्तमा सावलीचे ते बोलणे ऐकते आणि खिचडीमध्ये ऐश्वर्याने पावडर टाकली हे सत्य आता तिलोत्तमासमोर येताच आता देवाचा अपमान केला आणि देवाच्या अन्नाच्या पदार्थाला या ऐश्वर्याने त्यांची थट्टा केली हे लक्षात येऊन ताबडतोब आता रागाच्या रुद्रावताराने पटकन आता तिलोत्तमा ती खिचडी प्लेटमध्ये द्यायला सांगते आणि ती खिचडी आता सावलीला प्लेटमध्ये द्यायला सांगताच तिलोत्तमा ती खिचडी आता ऐश्वर्याकडे घेऊन जाते आणि म्हणते की ऐश्वर्या, अगं आज पंगत होती त्यामुळे हा देवाचा प्रसाद तू ग्रहण कर. तेव्हा ती खिचडी बघून आता ऐश्वर्याला धक्का बसतो. ऐश्वर्या म्हणते की मला खिचडी आवडत नाही मॉम, आणि देवा मी खाल्ल्यासारखीच आहे. तर तिलोत्तमा म्हणते नाही, देवाच्या प्रसादाचा असा अपमान करायचा नसतो आणि ऐश्वर्या तुला ही खिचडी खावीच लागेल. आता मात्र ऐश्वर्याला मोठी धडकी भरलेली असते आणि त्यानंतर इकडे आता पटकन तिलोत्तमा अमृताला आता ऐश्वर्यासाठी कॉफी करायला सांगते आणि तीच पावडर आता अमृताला त्या कॉफीत टाकावयास सांगते आणि ती कॉफी आता अमृता ही पाठीमागून घेऊन येते. बळजबरीने आता तिलोत्तमाने ऐश्वर्याला ती खिचडी खायला लावलेली असते आणि त्या पाठोपाठ आता तिलोत्तमा म्हणते की ऐश्वर्या, आता खिचडी खाल्ली तर हे बघ, अमृताने तुझ्यासाठी कॉफी आणली आणि तीसुद्धा घे. पटकन ऐश्वर्या ती कॉफीसुद्धा घेते. तर आता ऐश्वर्याला पोटाचा खूप त्रास होऊ लागतो आणि त्या पावडरमुळे आता ऐश्वर्याचे पोट खूप दुखू लागते आणि आता तिलोत्तमाने ऐश्वर्याला जन्माची अद्दल घडवलेली असते. सावलीच्या देवाच्या खिचडीमध्ये पावडर टाकणाऱ्या ऐश्वर्याला आता तीच पावडर त्या खिचडीमध्ये पाजवून आणि कॉफी देऊन तिलोत्तमाने ऐश्वर्याला जन्माची अद्दल घडवलेली असते. आयुष्यात पुन्हा ऐश्वर्याने अशी चूक कधी करू नये यासाठी आता ऐश्वर्याला खूप त्रास होत असतो. तर तिलोत्तमा आता ऐश्वर्याची ती मजा बघत असते आणि त्यानंतर ऐश्वर्याने हे जे काही कटकारस्थान केलं त्यासाठी ऐश्वर्याला शिक्षा अजून व्हायला हवी हे लक्षात येऊन ताबडतोब आता तिलोत्तमा रागाच्या रुद्रावताराने ऐश्वर्याला म्हणते की ऐश्वर्या, देवाच्या प्रसादाचा तू असा अपमान केला ना, आता त्याची शिक्षा तुला मिळायला हवी आणि आत्ताच्या आत्ता तू हे घर सोडून निघून जायचंस. असे म्हणत आता ऐश्वर्याला अजून एक मोठा धक्का बसलेला असतो आणि तिलोत्तमाने आता ऐश्वर्याला चांगलीच अद्दल घडून सावलीने आता ऐश्वर्याचा पूर्ण बदला घेतलेला असतो आणि विठोबा आता सावलीच्या मदतीला पाठीराखा बनून धावून येत आता विठ्ठलाने सावलीला भरभरून आशीर्वाद देऊन सावलीच्या मदतीला आलेला असतो आणि ऐश्वर्याला मिळालेली असते ती पापाची भयानक शिक्षा. तर आता तिलोत्तमा ऐश्वर्याला कशी घराबाहेर काढते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.